तुम्हाला जर उशीर झालाय आणि काहीतरी अशी झटपट भाजी बनवायची आहे की ज्याला वाटण नाही बनवायचं, काही मसाला नाही करायचा आणि ती पटकन होईल 5 मिनिटात शिजून, तर ही फ्लावरची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा। सुरुवातीला आपण फ्लावर कट करून घेऊया। मी हा अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे। आपण हा कट करून घेऊया आणि सुरुवातीला मी इथं पाणी घेतलंय, त्या पाण्यात मी मीठ घातलेलं आहे। फ्लावर चिरला का नाही की आपण मिठाच्या पाण्यात टाकायचं। कसं आहे, त्याच्यात किडे ती आळ्या वगैरे काय असतात ना, म्हणजे त्या साईडला निघून जातात, म्हणून मिठाच्या पाण्यात घालून ठेवायचं आपल्याला। तर आपल्याला खूप छोटे छोटे भाग नाहीत करायचे, मोठे मोठेच काप करायचे आपल्याला भाजीसाठी। असे एवढे एवढे घ्यायचे। आज मी तुम्हाला खूप छान प्रकारची फ्लावरची भाजी दाखवणार आहे। तुम्ही जर एकदा बनवली ना तर तुमची पद्धत विसरून जाचाल, ह्या पद्धतीनेच बनवायचा। आपल्याला काही ह्याच्यात ग्रेव्ही वेवी घालायची नाही किंवा कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे घालायचं नाही। अगदी सिंपल आणि अशी झटपट होणारी भाजी तुम्ही टिफिनला वगैरे अगदी 5 मिनिटात करून देचाल अशी। आणि फ्लावरला शक्यतो जास्त टाइम लागतच नाही शिजायला, त्याच्यामुळे अगदी पटकन होणारी भाजी आहे। भाजीसाठी आपल्याला खूप कमी साहित्य लागणार आहे। इथं मी एक मोठे टोमॅटो चिरून घेतले, 2 मोठे कांदे घेतल्यात, लसूण घेतलाय आणि कढीपत्ता, लसणाचे मी उभे उभे काप केलेले आहेत आणि कोथिंबीर घेतली थोडी। हे बघा, मी तुम्हाला का सांगितलं होतं मिठाच्या पाण्यात ठेवायचं, बघा ही कशी आळीवर आली मिठाच्या पाण्यामुळं। ह्यासाठी आपण मिठाच्या पाण्यात ठेवायचं आणि परत 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, सोमट पाणी करायचं आणि त्यातून धुवून घ्यायचं फ्लावर। हे असे काही किडे विडे असतात ते निघून जातात। आता मी सोमट पाणी करून परत सोमट पाण्याने 2 वेळा धुवून घेणार आहे फ्लावर। भाजीसाठी मी कढईत तेल घालते, कढई गरम करायला ठेवली, मी इथं 1.5 पळी तेल घेतले। तर आता तेल गरम झालंय, आपण फोडणी देऊया भाजीला। इथं मी अर्धा चमचा मोहरी घेतली, मोहरी तडतडली की त्याच्यात आपण लसूण घालायचा। लसूण हा मी उभा उभा चिरून घेतलेला आहे, म्हणजे त्याचा चांगला पौष्टिकपणा उतरतो त्याच्यात फोडणी। इथं मी थोडासा हिंग घालते, हिंग प्रमाणातच घालायचा, हिंग उष्ण असतो। आणि आता आपण जिरे घालूया थोडे। हे सगळं छान परतून द्यायचं, लसूण गोल्डन होऊन द्यायचा। आता कढीपत्ता घालूया। आता त्याच्यात हे कांदा आणि टोमॅटो एकदमच घालायचे आपल्याला। कांदा टोमॅटो एकदम घातलं की लगेच त्याच्यावर हळद घालायची आणि 1 चमचा मीठ। तुम्हाला मीठ पाहिजे तसं घाला, म्हणजे काय टोमॅटो आणि कांदा लगेच सॉफ्ट होतो आणि टोमॅटो एकदम ग्रेव्ही टाईप होऊन जातं। त्यासाठी हळद आणि मीठ एकदम घालून घ्यायचं। आता हे छान आपण परतून घेऊया, टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत। आता टोमॅटो बघा सॉफ्ट होत आलेलं आहे। आपण ह्याच्यात आता थोडी कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीरमुळे छान स्वाद येतो भाजीला व चव पण सुंदर लागते, त्यासाठी फोडणी थोडी नेहमी कोथिंबीर घालायची। आणि तुम्हाला फ्लावरची भाजी करताना त्याच्यात बटाटा ॲड करायचा असला करू शकता, मटर घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। आता कांदा टोमॅटो छान होत आलेला आहे। हे ना हलवताना काय करायचं, असं असं मॅश केल्यासारखं करायचं, म्हणजे टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेलं असतं, ते लगेचच दबलं जातं। आता आपण याच्यात बाकीचे मसाले घालूया। ह्याच्यात मी 1 चमचा धना पावडर घातले, तिखट 1 चमचा टाकले, 1.5 चमचा। तुम्हाला पाहिजे तसं तिखट तुम्ही घालू शकता, कोणाला जास्त तिखट लागतं कोणाला कमी तिखट लागतं, त्याप्रमाणे घालू शकता तुम्ही। आता याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट 2-3 चमचे घालायचे, पोह्याचे चमचे घेतलेत मी।
3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलाय। आता हे चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित। आता हे छान परतले। आपण ह्याच्यात फ्लॉवर टाकूया। फ्लॉवर मगाशी मी मिठाच्या पाण्यात घातल्यानंतर परत सोमट पाण्यात घातला, परत 2-3 वेळा धुवून घेतलेलं आहे। आता मीडियम गॅसची आच ठेवायची आणि चांगला 5 मिनिटं परतून घ्यायचा फ्लॉवर सगळ्या मसाल्यात। 5 मिनिटं परतून घेतलं का नाही की त्याची चव खूप छान लागते। आता आपण फ्लॉवर 5 मिनिटं छान परतलाय तिखटा मिठा सगळ्या मसाल्यात। आता आपण ह्याच्यात पाणी घालूया। ह्या प्रकारे कधी तुम्ही भाजी करून बघा, न खाणारे सुद्धा आवडीनं खातील। खूप छान आणि चविष्ट अशी भाजी होती। आता याला जास्त पाणी नाही घालायचं, आपण थोडंच घालायचं, कारण फ्लॉवरला पाणी जास्त लागत नाही, त्याच्यामुळे थोडं पाणी घालायचं। आणि आता झाकून 5 मिनिटं ठेवूया आपण, मध्यम आचेवरच ठेवायचं। आता आपण भाजी झाली का बघूया। भाजीतलं पाणी तर सगळं आटलेलं आहे। आता भाजी शिजली का बघूया आपण। भाजी पण एकदम मस्तपैकी शिजलेली। आता आपण याच्यात वरनं कोथिंबीर घालून घेऊया। फ्लॉवरची भाजी जास्त पण शिजवायची नसते, नाहीतर सगळी एकदम गळून जाते फ्लॉवरची भाजी। आता भाजी छान शिजलेली, आपण कोथिंबीर मिक्स केली। आता गॅस बंद करून 2 मिनिटं झाकून ठेवायची। मैत्रिणींनो, तुम्हाला ही फ्लॉवरची भाजी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन बटनला प्रेस करा, म्हणजे चॅनलच्या नवनवीन अपडेट तुम्हाला भेटतील।